खेकडे भेटलेली आणि एक मोठा भेटलेला तुम्ही पाहू शकता. आम्ही एका घनदाट जंगलामध्ये जात आहोत आणि तिथून आमचा शॉर्टकट आहे शेताचा. तुम्ही पाहू शकता. हे बघा आम्ही आता घनदाट जंगलातून जात आहोत. तुम्ही पाहू शकता. हे बघा आहे घनदाट जंगल आणि आम्ही जात आहोत. तुम्ही पाहू शकता. आता आमचं हे शॉर्टकट आहे ते तुम्ही पाहू शकता. शाळेत पाय माकला वाटतं. धुये तिथे एक शेर होता. तर मागे आम्ही आलेलो तेव्हा आम्हाला मासे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. हे बघा आणि आमच्या इथून असं शेत आहे ते तुम्ही पाहू शकता. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे आमचं शेत आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि आमच्या शेतात बघा किती पाणी भरलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. ती पाणी भरलंय बघा. पाणी भरलेलं आहे. आता आम्ही इथे जाल लावणार आहोत ते तुम्ही पाहू शकता. पाण्यात आम्ही आता पाण्यात उतरलेलो आहे. आता आम्ही कुठल्या जागेवर आलो आहे ते तुम्ही तो खेकडा आहे. हा तो खेकडा आहे. बोला. तो पकड. ते फिशिस हा गेला तिकडे. जाऊ आपण फिशला हे लावू. फिशिसला घ्यायला आलो. दोन आता ऋतांश आमचं फिशसाठी एक हे करते. सापला रचतोय फिश पकडण्यासाठी. छोटे छोटे फिश आहेत त्यासाठी त्याने एक टोपाला हे बांधलं आहे खडका. दगड. अरे खेकडा बाबू. हा बाबू हा घे. ठेव टोप बुडाय नको असं ठेव. त्याच्या वरती ठेवतोस टोपाच्या वरती साईडने नाही चिखलात उतरल काय राहिला ना. चल थोड्या वेळाने येऊ आपण. चला आता अशा प्रकारे आम्ही सापला रचला आहे. ह्याच्यात मध्ये फिश येतील ते बघूया थोड्या वेळाने आणि नंतर मग आम्ही तोपर्यंत आता शेतातली खेकडी पकडतो. आता आम्ही वरच्या साईडला जायचं आहोत. तुम्ही पाहू शकता. असे आमच्या झाडाला खेकडा पकड. आता ऋताश आमचा खेकडा पकडते पाहू शकता तुम्ही. ए चप्पल कशा घातली. चप्पल का छोटासाच आहे मस्तपैकी खेकडा पाहू शकता तुम्ही कसा पलतोय. आणि ऋतांश पकडणार आहे त्याला खेकड्याला. बघूया. पाठीमागनं पकडा आंगड्याकडनं नको. पाठीमागनं दाब द्यायचं. गेला बघ मग. म्हणून खेकडा गेलेला आहे ऋतांच्या हातातून. तसला खेकडा घालवलेला आहे त्याला काही भेटत नाही त्यामुळे खेकडा फसवत आहे त्याला. तो बघ पलाला. तो बघ हा बघ दिसत नाही तुला. चालतंय तो एवढं चालतंय तो खेकडा दिसत नाही. तो बघा जाऊ शकतो. खेकडे नाही भेटतात. छोटे छोटे खेकडे भेटतात. आता आम्ही जाणार आहोत पुढं. असं पाणी वाढत जाते तुम्ही पाहू शकता. हा बघ खेकडा झाला. हा बघ पकड. अरे हा बघ समोर तुला दिसत नाही एवढा. पुढ्यात तो बघ चालतंय बघ. अरे तुला एवढा दिसत नाही. हा बघ तो बघ गेला बघ. तो चालतंय बघ तिकडं. तुझी नजरच नाही रे. तर तुम्हाला आता फिशसाठी सापला रचल्याने आता मासे जवळ यायला लागले. थोड्याच वेळात आता बघू कसे मासे पलतील तर त्यांना काय वाटतं आपल्याला कोणतरी पकडायला आलाय म्हणून ते पलतील. भेटलं वाटतं मासे. काय आहे फिश हे बघ किती. अरे मग तो हा वरती काय पाहतोय. तो नागतोडा. तू एक जात चालला ठीक नाही.
जरा वंड पाण्यात लाव जा. नाही ते नाही बघ तो बघ तिथे येतंय पडतंय. थांब फक्त ह्याला मी असं याला ऑक्सिजन असं टाकायचं. बरं झालं मगाशी नाही घेतला आता वाट लावली. ह्याला कशात ठेवायचं? जा मग. पण त्याला कसं सांभाळशील आता? तू असा हातात दे. मी तो टोप काढायला मग. उताशने फिश पकडलेला आहे पण त्याला आता पोवायचं वांदं झालं. काय करणार? ह्या बर्नीत ठेवायचं काय? हा आणि मग ते इकडे ह्याच्यात टाकू. हा थांब 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 जाते जाते जाते. ती मासे पोरांना कशी मासे पकडतात. मस्त रे आयडिया. असेच पकडले सर्व. सोडा चला आता आता ऋतांश कसा सापला तयार करतोय माशासाठी. पीठ टाकलेलं आहे टोपात आणि वरून आता दोरीने बांधून घेणार आहे. तो होल मध्यभागी ठेव ना. लय लांब रे. डबल घे. तर काय नाही भेटलं? नाही भेटलं? हा लाल फडका दिसतोय ना. तू वरती नको टाकू. ते होल दिसला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही सेटअप लावलेला आहे. आता बघूया किती थोड्या वेळात मासे भेटतात ते. ऋतांश आमचा काढतोय लावलेला जाला. तो बघूया किती मासे भेटलेत त्यात आता. जाऊ शकतात आता खूप. बघ